ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालंय. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. उद्या दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांच्या निधनानं मराठी हिंदी संगीतसृष्टीवर ही शोककळा पसरली आहे. आशा भोसले या संपूर्ण जगतातील एक दैवी स्वर होत्या. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले. पाहूयात त्यावर एक नजर टाकूया. 2008 मध्ये पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांना सन्मान करण्यात आला होता. दोन 2000 मध्ये चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलाय. 1981 मध्ये आणि 1986 मध्ये सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका सन्मान, 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलाय. 1996 मध्ये रंगीला चित्रपटासाठी फिल्मफेअर स्पेशल अवॉर्ड आशा भोसलेंना मिळालं होतं. 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना देण्यात आला होता. 2002 मध्ये लगान चित्रपटासाठी आयफा पुरस्कार आशा भोसलेंना प्रदान करण्यात आला होता. तर 1987 मध्ये नाइटिंगेल ऑफ एशिया पुरस्कार हा आशाताईंना देण्यात आला होता. 2000 मध्ये सिंगर ऑफ द मिलेनियम हा दुबईचा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.